राम कृष्ण हरी. सदाशिव लिमकर ऑफिशियल यूट्यूबमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मनोनी भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारिकी ठाके, माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काया, या ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामधील 402 क्रमांकाच्या ओवीवर आज आपण चिंतन करणार आहोत. या ओवीचा सरळ मराठी अर्थ आहे की, म्हणून जे भोगायचे आहे ते कधीही चुकणार नाही आणि जसे होणार असेल त्यासारखी बुद्धी होते. माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा असे असेल ते कसे चुकेल, असे अर्जुन स्वतःशीच बोल लावत आहेत. असे का बरे अर्जुन महाराज म्हणत आहेत? त्यासाठी आपणाला श्रीमद भगवद्गीतेतील 11वा अध्यायाचा श्लोक क्रमांक 26, ज्यावर भगवान ज्ञानेश्वर माऊली यांनी अनुवाद केलेला आहे, तो श्लोक पाहावा लागेल. भगवद्गीतेचा 11व्या अध्यायावर भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी अनुवाद केलेला असल्यामुळे दोन्ही एकच आहेत. श्लोक आणि अनुवाद हे दोन्हीही एकच आहेत. ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय म्हणजे विश्वरूप दर्शन योग होय. विश्वरूप दर्शन व्हावे असे अर्जुनाच्या मनात का आले? पूर्वी म्हणजे हा अध्याय सुरू होण्यापूर्वी 7व्या व 9व्या अध्यायात विभूती जरी सांगितल्या आहेत तरी त्या पुन्हा मला ऐकाव्याशा वाटतात, कारण त्यात माझी आवड आहे आणि आवडीचा एकश्चित विषय पुन्हा पुन्हा सेवन करावासा वाटतो. मग हे तर जन्ममरण घालविणारे गोड अमृत आहे. शिवाय तुझ्या म्हणजे भगवंताच्या मुखातून येत असल्यामुळे ते मूर्तिमंत नाद ब्रह्मच आहे असे अर्जुनाला वाटले व ते त्याने भगवंताला बोलून दाखविले. त्यामुळे भगवंत संतुष्ट होऊन अर्जुनाला म्हणाले, आपल्या अंगावर किती केस आहेत याची जशी गणना करता येत नाही, त्याचप्रमाणे माझ्या विभूतींना मोजदात नाही. अनंत असणारे आकाश हे जेथे माझ्या पोटात सामावले त्या माझी व्याप्ती केवढी असली पाहिजे. असे म्हणून सर्वाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्यापासून सुरुवात करून भगवंतानी अर्जुनाला मुख्य मुख्य अशा 75 विभूती सांगितल्या. त्याचा अनुवाद करून स्पष्टीकरणार्थ ज्ञानेश्वर भगवान म्हणतात, झाडाच्या फांद्या, फुले, फळे ही सर्व एकाच वेळी हस्तगत व्हावी असे वाटत असेल तर त्या झाडाचे एक मूळच उपटून हातात घेतले पाहिजे. तसे माझ्या वेगवेगळ्या विभूती सांगायच्या म्हटले तर हजारो जन्म देखील अपुरे पडतील. आम्ही सांगणार किती व तू ऐकणार तरी किती? वर्माची गोष्ट लक्षात ठेव की सर्व प्राणी मात्रांचे बीज मी आहे व संपूर्ण विश्व त्याचाच विस्तार आहे. म्हणून लहान मोठा सामान्य विशेष अशा आपल्या बुद्धीतील भेदांचा कलंक त्या शुद्ध स्वरूपाला लावू नको. श्रीकृष्णाने भेदाच्या द्वारा विभूती सांगून हा अभेद भाव शेवटी सांगितला. तो अर्जुनाच्या मनाला पटून सर्व विश्व भगवंताच्या स्वरूपाने भरले आहे असे त्याला वाटू लागले. हा अंतकरणातील अनुभव बाह्य चर्मचक्षुंना दिसावा अशी अचाट इच्छा त्यास उत्पन्न झाली. त्याचे दैवच मोठे. संपूर्ण परब्रह्म हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे त्याला प्राप्त झाले होते. म्हणून त्याची इच्छा पूर्ण होण्यास काय अवकाश होता?
अर्जुन महाराज भगवंताला म्हणतात, आपण मला दुर्मिळ असे अध्यात्म ज्ञान सांगितले, त्यामुळे देहच मी, हे कौरव माझे आप्त, व त्यांना जर मी मारले तर मला पाप लागेल, असा अज्ञानजन्य अहंकार व मोह माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला होता, तो आता दूर झाला आहे. परंतु त्याबरोबरच तुम्ही प्रसंग विशेषी जगत कार्यासाठी जी द्विभुज चतुर्भुज अशी रूपे धारण करता, ती ज्या मूळ रूपापासून उत्पन्न होतात, ते तुमचे मूळ रूप पाहावे अशी मला तळमळ लागली आहे. तुमचे औदार्य तर सुप्रसिद्ध आहे. तुम्ही मला दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप दाखवावे अशी माझी इच्छा आहे. अर्जुनाने अशी इच्छा व्यक्त करताच उतावीळपणे मी आता अर्जुनाला कधी विश्वरूप दाखवेन असे भगवंताला झाले होते, आणि मग लगेच भगवंत विश्वरूपमय झाले व म्हणाले, अरे माझे विश्वरूप पहा. पण अर्जुनाला दिव्य दृष्टी उतावीळपणामुळे देण्याचे राहून गेले. अर्जुनाला दिव्य दृष्टी नसल्यामुळे त्याला काहीच दिसेना. तो नुसता भगवंताच्या मुखाकडे पाहत राहिला. हे देवाच्या लक्षात आले आणि अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप पाहावयास समर्थ केले. हे चराचर विश्वाचे चित्र ज्या अनादी भूमिकेवर उमटते, ते विश्वरूप अर्जुन पाहू लागला. तो त्याला सर्व आश्चर्यमय दिसले. एवढे मोठे आकाश, पंचमहाभूते, पूर्वाधिक दिशा यांचा मागमूसही शिल्लक न राहता सर्व सृष्टीची रचनाच नाहीशी झाली. त्याच्या मनाचा मनपणाच नाहीसा झाला व स्वरूप समान प्राप्त झाले. अर्जुनाने विश्वरूपातील सौंदर्ययुक्त व आनंददायक रूपाबरोबर महामृत्यू सारखी भयंकर अक्राळ विक्राळ रूपे जेव्हा त्याने पाहिली, तेव्हा भयभीत अर्जुनाने डोळे मिटले. तरी त्याला विश्वरूप दिसतच होते. ते त्याच्या नजरेसमोरून काही जात नव्हते. विश्वरूपाच्या तेजापुढे हजारो सूर्यांचे तेज फिके पडत होते. विश्वरूपाची कोप दृष्टी पाहून अर्जुन भयभीत झाला. हे कौरववीर व त्यांचे सैन्य, पूज्य भीष्माचार्य, द्रोणाचार्य व कर्ण हे सर्व यामध्ये नाहीसे होत आहेत असे अर्जुनाला दिसले. भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले विश्वरूपाचे वर्णन अत्यंत भयावह आणि रोमहर्षक आणि सर्व जेवढे रस आहेत, 9 रस, तेवढ्या रसानी भरलेले आहे. हास्यरस, पुन्हा विकाट रस, हे सर्व रस त्याच्यामध्ये आहेत. अर्जुन महाराजांना वाटू लागले, हे भगवंता, तू असे करशील, असे जर मला ठाऊक असते तर ही गोष्ट मला सांगा. ही गोष्ट मला सांगा म्हणजे विश्वरूप मला दाखवा असे मी कशाला म्हटले असते. आता या स्वरूप प्रलयापासून माझे एकवार प्राण वाचवा. महाराज, अहो श्रीकृष्णा, जर आपण आमचे स्वामी आहात तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला व हा विश्वरूप रूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. हे सर्व देवापेक्षा श्रेष्ठ अशा देवा, ऐक. तू जो चैतन्य, त्या तुझ्यामुळे सर्व विश्व वसते आहे, ते विसरलास व हे उलटे संहार करण्याचे काम आरंभिले आहेस. एवढ्याकरिता हे देवातील राजा श्रीकृष्णा, लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ. इतके तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावे असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखर भ्यालो आहे. ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला झाला, त्यावेळी मी एकट्याने तो परतविला व साक्षात काळ समोर आला तरी भय न धरणारा असा मी आहे. परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातली नव्हे. येथे तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासगट
माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. प्रळयाची वेळ नसताना मध्येच कसा तू काळ प्राप्त झालास. हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते. विश्वरूप दर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली, तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले. हे त्रैलोक्य आता नाहीसे होत चालले. तू हे आता गिळावयास लागलास. एकसारखी तोंडे पसरून ही सैन्य चारही बाजूनी तू ग्रासित आहेस हे प्रत्यक्ष दिसू लागले आहे. सर्व कौरव विश्वरूपाच्या तोंडात चालले आहेत आणि देशोदेशीचे आलेले राजे यांचे काय होईल ते सांगता येत नाही, असा तू सर्वांचा सरसकट ग्रास करीत आहेस. मदोन्मत्त हत्तीचे समुदाय तू घटघटा गिळीत आहेस व युद्धभूमीवरील सेना समुदाय तू गिळून टाकीत आहेस. तोफावरून मारा करणारे लोक, या पायानी चालणारे पायदळ यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहे. जी शस्त्रे यमाची भावंडे आहेत व ज्या शस्त्रापैकी एकच सर्व विश्वाला गिळील अशी कोट्यावधी शस्त्रे तू गिळीत आहेस व त्यामुळे संतुष्ट होत आहेस. द्रोणाचार्य व भीष्माचार्य यांनाही गिळीलेस. सूर्यपुत्र वीर कर्ण तो देखील विश्वरूपाच्या मुखात गेला. मीच भगवंताला विश्वरूप दाखवा म्हणून जी गळ घातली, जी प्रार्थना केली, त्यामुळेच हे जगाला मरण ओढवले आहे. आणि मागे देवाने थोड्या बहुत युक्तीने विभूती सांगितल्या, परंतु त्या व्यापकपणासारखा देव मला दिसेना म्हणून विनंती करण्यास सरसावलो. म्हणून जे भोगावयाचे आहे ते कधीही चुकणार नाही आणि जसे होणार असेल त्यासारखी बुद्धी होते. माझ्या प्रारब्धात लोकांनी मला दोष द्यावा असे असेल ते कसे चुकेल. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारखी ठाके. माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काह्या, असे अर्जुनास वाटू लागले. जे मिळेल तेवढ्यावरच समाधान होत नाही. मागे 10व्या अध्यायात आपण मला भगवंताची विभूती सांगितल्या, त्या पुष्कळ नव्हत्या काय, पण माणसाचे समाधान तेवढ्यावर होत नाही, कोणाचेच होत नाही. त्याला देव सुद्धा सुटले नाहीत. पुन्हा आणखी मिळावे म्हणून प्रयत्न चालू असतात सर्वांचेच. मागे देवाने समुद्र मंथन करून अमृत मिळविले व त्यासाठीच तर समुद्र मंथन केले होते. मग अमृत मिळाले, मग थांबावे ना. अमृत मिळाल्यावर देवानी शांत राहावे की नाही. पण पुन्हा देवानी समुद्र मंथन चालू ठेवले आणि मग हलाहल काळकूट निघाले. त्यावेळी भगवान शंकरांनी काळकूट विष प्राशन करून संकटाचे निवारण केले. पण इथे तर हा विश्वरूपाचा प्रकार भयानक आहे. हा प्रत्यक्ष पेटलेला वाराच आहे. तो कोणाला कसा आवरेल. विषाने भरलेले आभाळ कोणास कसे गिळता येईल. महाकाळाबरोबर खेळण्याचे सामर्थ्य कोणाच्या अंगी आहे. याप्रमाणे अर्जुन अत्यंत कष्टी झाला. मला काय बुद्धी सुचली व देवाला विश्वरूप दाखवा म्हणून विनंती केली. म्हणून जे भोगायचे आहे ते कधीही चुकणार नाही आणि जसे होणार असेल त्यासारखी बुद्धी होते आणि बुद्धीही होणारा सारखी ठाके. आता भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील श्लोक 2 मध्ये, भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील श्लोक 2 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात. काम्य कर्माचा त्याग म्हणजेच संन्यास होय असे विद्वानाचे मत आहे. यावर भाष्य करताना भगवान ज्ञानेश्वर महाराज अनुवाद करतात की, का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनेने. याचा अर्थ असा की ब्रह्मदेवानी कपाळी जे लिहिलेले असते ते जसे काही केले तरी पुसता येत नाही, अथवा कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही. अर्जुन महाराज म्हणतात, याप्रमाणे कपाळी जे लिहिलेले आहे
ते काही केल्या चुकत नाही. माझ्या नशिबी विश्वरूप पाहण्याचे लिहिले होते, त्याप्रमाणे माझी बुद्धी देखील तशीच झाली व मी देवाला विश्वरूप दाखवा बोललो. आता भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. भोग तो न घडे संचिता वाचुनी, तुकाराम महाराज म्हणतातच ना. असो, जे होणार आहे त्याप्रमाणेच बुद्धी होते. ते कसे आपणास माहितीच आहे की सीता मातेला रावणाने लंकेला न्यावे, मग श्रीरामचंद्र प्रभू सीता मातेला सोडून आणण्याकरता श्रीलंकेला जातील. रावणाशी युद्ध करून सर्व राक्षसांचा नाश करतील व आमची सुटका रावणाच्या तावडीतून होईल, असे रावणाच्या बंदीशाळेत असलेल्या देवांच्या मनात आले. म्हणजे सर्व देवांनी संकल्प केला आणि या संकल्पाप्रमाणे घडू लागले. श्रीराम प्रभू सीता माता व लक्ष्मण यांच्यासह वनवासात असताना दंडकारण्यात आले असताना श्रीराम प्रभूला पाहून त्यांना वरण्याची इच्छा कोणाला झाली? शूर्पणखेला. राम प्रभूंनी सांगितल्यानुसार शूर्पणखा लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाने तिचे नाक कान कापले. ती रडत रडत रावणाकडे गेली. वनात घडलेली सर्व हकीकत रावणाला सांगितली व म्हणाली की रामाची पत्नी सीता इतकी सुंदर आहे, तू तिला पळवून आण. मग रावणाने मारीच राक्षसाच्या मदतीने सीतेचे हरण करण्याचा प्लॅन आखला. मारीचाने हरिणाचे रूप घेतले. हरिणाचे कातडे सोन्यासारखे चमकत होते. हरिण दंडकारण्यात जेथे राम लक्ष्मण व सीतामाता वास्तव्यास होते तेथे आले. ते हरिण पाहून मातेच्या मनात त्या हरिणाच्या चर्माची चोळी तयार करून अंगात घालावी असे आले. सीता मातेला वनवास भोगायचे नशिबात होते म्हणून त्यांची बुद्धी तशीच झाली. सर्व कथा आपणास माहीत असल्यामुळे संपूर्ण कथा विशद न करता संदर्भ म्हणून एवढे सांगतो की हरिणाच्या मागे श्रीराम प्रभू गेले व रावणाने सीता मातेला लंकेला नेले. म्हणजे देवाच्या संकल्पाप्रमाणे बुद्धीही तशीच होते. विश्वरूप पाहण्याचा जो प्रसंग आहे त्यास अर्जुन महाराज म्हणतात, माझ्या नशिबात जे भोगायचे होते ते कधी चुकणार नाही व माझी बुद्धी देखील तशीच झाली म्हणून मला विश्वरूप पाहण्याची बुद्धी झाली. ब्रह्मदेवानी कपाळी लिहिलेले कधी चुकत नाही असे आहे. तर मग ब्रह्मदेवाचाही पिता जो भगवान श्रीकृष्ण यांनी केलेला संकल्प त्याप्रमाणे होणार नाही काय? होणारच. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदातील प्रसंग आहे. पहिल्याच अध्यायामध्ये नाथ महाराजांनी अनुवाद केलेला आहे. हा प्रसंग महाभारतातील युद्धानंतरचा आहे. म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे अवतार कार्य संपल्यानंतर निज धामाला जाण्याच्या अगोदरचा आहे. भगवंतांनी संकल्प केला आणि मग घटनाही त्याप्रमाणे घडतात व ज्यांच्याविषयी संकल्प झाला आहे त्यांची बुद्धीही त्याप्रमाणेच होते. ते कधीही चुकत नाही. बघा, हा प्रसंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी अत्यंत सुंदर व सविस्तरपणे ओवीबद्ध केला आहे. जरूर ऐकावा, वाचावा. मी या ठिकाणी आपणास त्याचा सारांश रूपाने आपणा पुढे ठेवित आहे. स्वतः पूर्ण ब्रह्म अशा श्रीकृष्णाने बलाढ्य बलाढ्य बळीरामाला घेऊन व यादवामधील शुरांना एकत्र करून दैत्याचा संहार केला. यादवांना जे दुष्ट मारता येण्यासारखे नव्हते असे कोण होते म्हणाल तर कौरव पांडव हे भगवंताचे आप्त होते. कौरव दुष्ट प्रवृत्तीचे होते. त्यांच्या बाबतीत श्रीकृष्णाने युक्ती करून
त्यांचे मित्र, आप्त, भाऊबंद, सोयरे धायरे यांच्यामध्ये घोर कलह उपस्थित करून पृथ्वीचा भार उतरविण्याकरिता पांडवांना क्षोभवून कलहाच्या निमित्ताने कौरवांचा भार नाहीसा करून टाकला. जे अत्यंत घोर कर्म करणारे दुष्ट, ज्यांची सेवा पृथ्वीला भार आहे, त्यांचा नाश करण्याकरिता त्यांना एकत्र जमावे आणि भूमीचा भार उतरून टाकावा म्हणून श्रीकृष्णाने कलहाचे निमित्त केले. श्रीकृष्णाच्या या संकल्पानुसार कपटाचे फाशे निर्माण झाले. नीट लक्षपूर्वक ऐका. श्रीकृष्णाने संकल्प केला, त्या संकल्पानुसार कपट जे रचलं होतं त्याचे फाशे निर्माण झाले. याच कपटाने कौरवांचा समुदाय कसा सहजच मारला गेला ते पहा. जगामध्ये दुष्ट लोकच धूत खेळत असतात. त्यातून ह्या धूताचा आरंभ कपटाने झाला. त्या दुष्ट बुद्धी कौरवांनी जाणून बुजून धर्मावर कपटाचे फाशे टाकले. धर्माची पत्नी सभेमध्ये बांधून आणली, तिचे केस हिसकावले. हेच कर्म त्या कौरवांना भोवले. द्रौपदीचे वस्त्र हरण हाच मुळी कौरवांनी केलेला अन्याय होता. अवज्ञा आणि उपहास, दुरुक्ती, धर्माचा छळ हेच श्रीकृष्णाने युद्धाच्या निमित्ताला कारण केले. पतिव्रता स्त्रीचे वस्त्र हरण केले. यामुळे मरण तत्काळ ठेवलेलेच. हेच कलहाचे कारण झाले आणि ह्याच कर्माने साऱ्या कुळाचा नाश झाला, विध्वंस झाला. अशा दुष्टांचे कैवार घेणारे व अधर्माने वागणारे, भूमीला भार असलेले असे असंख्य राजे आणि त्यांची सेना मारून टाकली. कलहाचे फक्त निमित्त देवाचा संकल्प असतो. धर्माची धूत खेळण्याची व राज्यासह सर्वांना धुतात लावण्याची बुद्धी निर्माण झाली. पृथ्वीवर अधर्म करणारे राजे व त्यांच्या सेना शोध शोधून इतक्या मारल्या की त्यांची मोजदाद करता येण्यासारखी नाही. असे असून सुद्धा सर्वांचा नाश झाला व पृथ्वीचा भार कमी झाला असे भगवान श्रीकृष्णांना वाटले नाही. त्याचे कारणही तसेच होते. मग आणखी कोण मारायचे, संहार करायचे शिल्लक राहिले होते म्हणाल तर लक्षपूर्वक ऐका. श्रीकृष्णाने यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारून टाकले, पण ते यादवच आता शिरजोर झाले हे श्रीकृष्णाला योग्य वाटले नाही. एका सूर्यपुत्र कर्ण एपिसोड हा टीव्ही सिरियल मधला एपिसोड आहे. त्याचा एपिसोड 280 ते 310 वर आपण जर पाहिले तर लक्षात येईल की त्यामध्ये असे दाखवले आहे की भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांब काय काय बोलतो. तो श्रीकृष्णाला म्हणतो की उठ सूट तुम्ही पांडवाच्या व द्रौपदीच्या सायाला असता. असे होते तर मग द्रौपदीशी लग्न का केले नाही, असे बोलल्याचे दाखविले आहे. असे असेल तर मग हे यादव किती शिरजोर झाले होते हे आपल्याही लक्षात येईल. तेव्हा यादवांचा नाश झाल्याशिवाय पृथ्वीचा भार कमी व्हायचा नाही हे श्रीकृष्णाच्या मनात आले व हे यादवांचे कुळ कसे नष्ट होईल ह्याबद्दल विचार करू लागले. यादवांचे कुळ अत्यंत प्रबळ झाले. त्याला कुठेच कोणी शास्ता उरला नाही. अशा त्या चढेल वीरांची स्थिती श्रीकृष्णाला दुसह झाली. भगवंताला वाटले की निज धामाला गेलो तर हेच अधर्माला प्रवृत्त होतील. कारण कुकर्माला प्रवृत्त होण्याला संपत्तीचा मद आणि गर्विष्ठपणाचा अतिरेक हीच मुख्यतः कारणीभूत होतात. हे सर्वजण माझ्याच बळावर अत्यंत बलाढ्य होऊन अतिरथी झालेले असून यांच्याशी सामना करणारा व पृथ्वी मंडळावर कोणी उरलेला नाही. कारण काही मी मारले व कौरव पांडवाच्या युद्धात मारले गेलेले आहेत. यांचा सर्व
यांचा गर्व उतरण्यास मीच एकटा आहे, समर्थ आहे. इंद्रादी देवांना, दैत्यांना, राक्षसांना किंवा दानवांनाही हे आटवायचे नाहीत आणि हे असे मागे राहिले तर ह्यांना मारण्याकरिता मलाच पुन्हा अवतार घेणे भाग पडेल. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी अत्यंत सुंदर व सविस्तर अशा ओव्या लिहिलेल्या आहेत. आपण त्याचा सारांश पाहत आहोत. या ठिकाणी मी आपल्या लक्षात आणून देतो की येथे मला खरे तर भगवंतानी संकल्प जो केलेला आहे त्या संकल्पाप्रमाणे घटना घडतात आणि ज्याच्याविषयी संकल्प केलेला आहे त्याची बुद्धीही त्याप्रमाणे होत जाते हे सांगायचे आहे. पण ही जी याची 11व्या भागवतातील 11व्या स्कंदातील पहिल्या अध्यायातील ही जी वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये यादवांचा कुळाचा नाश कसा झाला आणि का केला हे आपणास माहिती व्हावे म्हणून सविस्तर प्रमाणे मी ओव्यांचे वाचन करीत आहे. ओव्याचा अनुवाद मी आपल्या समोर ठेवीत आहे. तर भगवंत विचार करतात ह्या करिता तरी हाताची आपुले दिठी कुळ बांधू काळ गाठी ऐसा विचार जगजेठी निश्चय पोटी दृढ केला. हे एकनाथी भागवत अध्याय 1 ओवी 231 मधील आहे. म्हणजे आताच आपल्या डोळ्या देखत आपले सारे कुळ काळाच्या तोंडात द्यावे असा मनामध्ये विचार करून निश्चय कायम केला. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे यदुवंश वंशावळ वाढली होती आणि या यदुवंश रूपी कुळकाचे बेटावर ऋषींच्या शाप रूपी अवकृपेची इंगळी म्हणजे ठिणगी कपटाने पडली. ती मुळी श्रीकृष्णाच्या संकल्पाने पेटली आणि ब्रह्मशापाने धडाडली. ती आता स्वजनांच्या विरोध रूपाने आणि काळाग्नीच्या कोपाने सर्वांच्या नाशास कारण होईल. ह्या यादवांच्या कुलाचे निर्दळन करून ते सर्व कृत्य उरकल्यावर मग आपल्या लीलेने आपण निजधामास जावे असे श्रीकृष्णांनी योजिले. ह्याप्रमाणे आपले कुळ आपणच नाहीसे करायचे त्याने मनात आणले व समूळ कुलक्षय करण्याचा निश्चय कायम केला. आता हे कार्य कसे होईल तर ब्राह्मणाच्या शापाच्या निमित्ताने कुळाचा नाश होईल. एवढे कार्य सिद्धीला गेले की आपले अवतार कार्य संपले व त्यानंतरच आपण निजधामास जाऊ असा यदुवीर श्रीकृष्णाने विचार केला. हा कुळाचा नाश करावयाचा हा कृष्णाचाच संकल्प. तोच ब्राह्मणाच्या मुखातून शाप रूपाने बाहेर पडला. आपला कुलक्षय केव्हा होतो याचीच देव वाट पाहत होते. हा त्यांचा संकल्पच ब्राह्मणाच्या शापाला कारणीभूत झाला. यादव कुळातील मुलांना त्या संकल्पाप्रमाणे बुद्धी निर्माण झाली व ते ब्राह्मण जेथे सभा चालू होती तेथे गेले. आता हे ब्राह्मण कोण होते? हे साधे सुधे ब्राह्मण नव्हते. ते कोण ते प्रथम पाहिले पाहिजे. त्या यादवातील कालरूपी देवाधिदेवाने पुढे होणारे भविष्य जाणून काय चमत्कार केला तो ऐका. हे अगोदर आपण पाहूया. नारदादी मुनिजनांना स्वतः श्रीकृष्णाने बोलून आणून आग्रहपूर्वक सांगितले की तुम्ही आता येथून निघून जावे, कारण जेथून संत दूर जातात त्या ठिकाणी अनर्थाची क्रीडा सुरू होते, म्हणजे अनर्थ घडावयास लागतात. तेव्हा यादवांच्या नाशासाठी श्रीकृष्णाने आधी तेच आवश्यक आहे असे समजून ही युक्ती केली. भक्त संत साधू हे ज्याच्या जवळ असतात त्या ठिकाणी अनर्थाला शिरण्यास वाव नसतो. हे वर्म फक्त श्रीकृष्णालाच माहीत, इतर कोणास ते माहीत नाही. जेथे संतांचा समुदाय असतो तेथे जन्म मरणाचा सुद्धा अभावच ही गोष्ट कृष्णासच माहीत असल्यामुळे
ब्रह्मशापाकरिता त्याने तोच उपाय योजिला. जेथून संत दूर जातात तेथे अनर्थ तात्काळ मस्तकावर आदळतो. हे ध्यानात आणूनच श्रीकृष्णाने सारे ऋषी द्वारकेच्या बाहेर घालविले. ऋषी आपापल्या आश्रमाला जाणार होते, पण ह्या कपट नाटकी श्रीकृष्णाने तीर्थाचे निमित्त सांगून त्यांना आपणच पिंडारकाला पाठवून दिले. ज्याचे स्मरण करताच कळीकाळ भयाने कापू लागतो असे कोण कोण ऋषी श्रीकृष्णाने पिंडारकाला पाठविले ते ऐका. जे तपस्तेजाने दैदिप्यमान, जे पूर्ण ज्ञानाच्या योगाने चैतन्य घन, ज्यांना श्रीकृष्ण निरंतर वंदन करीत असे ते मोठे मोठे ऋषी पिंडारकास जाण्यास निघाले. ह्या ऋषीची नुसती नावे न सांगता त्यांचे सामर्थ्य काय आहे हे नाथ महाराजांनी सांगितलेले आहे. गायत्री मंत्रामुळे प्रतिसृष्टी करण्यास समर्थ झाला असा जो महाआग्रही विश्वामित्र, तोही लागलीच पिंडारकाला जाण्यास निघाला. जेथे शीत उष्ण बाधत नाही अशा आश्रमामध्ये राहणारा व ज्याच्या नावाने द्वंद्वे पळत सुटतात, तोही लागलाच निघाला. ज्याने सूर्याला शरण जाऊन त्याच्या घोड्याच्या कानात बसून पूर्ण वेद पठन केले, तो कण्व ऋषीही निघाला. आत्याहारी असून निराहारी म्हणून प्रसिद्ध असलेला दुर्वास ऋषीही द्वारकेच्या बाहेर त्वरेने निघाला. ज्या भृगूने मारलेली लाथ श्रीकृष्ण हृदयावर धरून ते श्रीवत्स भूषण म्हणून मिरवितो, तो भृगु ऋषीही निघाला. अजूनही पादाची मुद्रा भगवान श्रीकृष्ण पांडुरंग त्यांच्या छातीवर आहे. अंगिरा ऋषी तर स्वतः सृष्टीमध्ये बुद्धिमान, ज्याच्या पोटी देवगुरु बृहस्पती जन्माला आला, तोही जावयास निघाला. कश्यपाची गोष्ट तर विचित्रच होय. त्याच्या पोटी सूर नर किन्नर जन्मास आले. ह्याकरिताच ह्या सृष्टीला काश्यप सृष्टी असे म्हणतात. तो काश्यप ऋषीही जाण्याकरिता उठला. आता काश्यप ऋषीच्या पोटी सूर नर किन्नर जन्मास आले आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस अभिषेक किंवा काही विधी किंवा काही पूजा वगैरे करतो, त्यावेळेस ब्राह्मण आपल्याकडून संकल्प सोडताना आपलं गोत्र काय म्हणून विचारतात. बऱ्याच जणांना माहीत असते, काहींना माहीत नसते. मग ज्याला माहीत नाही त्याला काश्यप गोत्र असं म्हणून ब्रह्मवृंद पुढे चलतो. तर अशा कश्यप ऋषीही जाण्याकरिता उठला. सर्व मुक्तामध्ये ज्याची योग्यता मोठी, ज्याचे वेदामध्ये सुद्धा वर्णन केले आहे, तो वामदेव ऋषी जावयास निघाला. आत्रीचाही एक चमत्कारच आहे. ज्याच्या पोटी तिन्ही देव जन्मास आले त्या दत्ताला मोठमोठे योगीही वंदन करतात. हे अनुसेचे केवढे भाग्य बरे. तो आत्री सर्व ऋषी श्रेष्ठ असूनही श्रीकृष्णाच्या आज्ञेला तत्पर असे म्हणून त्याने पिंडारकाला जाण्याची फारच घाई केली. जो श्रीरामाचा सद्गुरु ब्रह्मज्ञानाने अत्यंत उदार, ज्याच्या छातीचा महिमा असा की जिने आपल्या तेजाने सूर्यालाही मागे टाकले, असा जो वशिष्ठ ऋषी, तोही कृष्णाची सूचना मान्य करून द्वारका सोडून तत्काल पिंडारकाला निघाला. श्री गुरुचे सामर्थ्य सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी एकाची शाटी तपिन नेली असा संदर्भ दिला, तो वशिष्ठ ऋषीचाच. असे सर्व मुनी श्रेष्ठ आणि मोठमोठे ऋषीवर्य सह परिवार शिष्य समुदायासह
पिंडारकामध्ये अपरंपार गोळा झाले. आपणापैकी काही जणांना पिंडारक क्षेत्र गुजरात मधील द्वारका जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थ आहे हे आपणास माहिती व्हावे म्हणून त्याच्या विषयी थोडेसे सांगतो. ते पिंडारक क्षेत्र द्वारकेपासून 16 मैल आहे. या ठिकाणी प्रामुख्याने पितरांचे श्राद्ध व तर्पण करण्याकरिता प्रसिद्ध आहे. या ठिकाणी एक सरोवर आहे ज्यामध्ये श्राद्ध केल्यानंतर श्राद्धासाठी केलेले भाताचे पिंड या सरोवरात टाकल्यानंतर बुडून जात नाहीत तर ते पाण्यावर तरंगतात. या क्षेत्राचे प्राचीन नाव पिंडतारक असे असून याचा संबंध महाभारत कालापासून आहे. आता आपण ऐकतच आहोत आणि पाहतच आहोत की या ठिकाणी पिंडारक क्षेत्रावर सर्वांना पाठविलेले आहे जे याच ठिकाणी पांडवांनी त्यांच्या पूर्वजाचे श्राद्ध केले होते असे हे पिंडारक क्षेत्र आहे. असो, अशा प्रकारे पिंडारकामध्ये शाप देण्यास व अनुग्रह करण्यासही समर्थ असे सारे ऋषी जमा झाले आणि श्रीकृष्णाच्या अपूर्व वैभवाचे वर्णन करू लागले. कपट नाटकी अशा श्रीकृष्णाने लागलाच कुलक्षय होण्याकरिता आपल्या मुलाकडून कपट मेळा जमवून मोठमोठ्या ऋषीची कुचेष्टा करविली. निंदा अपमान टवाळकी केली म्हणजे ब्राह्मणांचा छळ होतो आणि ब्राह्मणांचा पूर्ण द्वेष घडला की त्या ठिकाणी कुलक्षय झालाच म्हणून समजावे. ब्राह्मणांच्या रागापुढे कुल बिचारे ते काय, महादेवाचे लिंग गळाले व इंद्राची सर्व संपत्ती समुद्रात पडली. हे इथं संदर्भाने आलेले आहे, नाथ महाराजांनी दिलेले आहे. तुम्ही त्याच्या सविस्तर कथा बघू शकता. सारा समुद्र ही खारा करून सोडला असा ब्राह्मणाचा राग अनावर असे ज्या एकाचे चरित्र ते सारेच ऋषी तेथे जमले होते पिंडारकावर. पृथ्वीवर ब्राह्मण हेच ब्रह्म असून त्यांचे वचन परमप्रमाण होय व हे खरे करून दाखविण्याकरिता श्रीकृष्णाने कुळाचा संहार करून दाखविला. सारे यादवांचे पुत्र चेंडूने खेळू लागले. चेंडू वरचेवर झेलीत एकमेकांना मारित असताना पळत असत. सारे मदोन्मत्त झाले असून मोठे उद्धट होते. त्यांनी विचार केला की येथे भूत भविष्य जाणणारे अनेक महर्षी जमले असून त्यांचे बोलणे खरे होते. जी गोष्ट कधी घडणार नाही अशी गोष्ट यांच्या वाचनाने कशी घडेल म्हणून त्या मुलांनी एक कपट मांडले. त्यांनी जांबवतीचा पुत्र सांब याला स्त्रीचा वेश देऊन सजविला. सांबाला अशा तऱ्हेने सजविले की ती अतिशय सुंदर अशी स्त्री दिसू लागली. लाज, लज्जा, काजळ, नेत्र कटाक्ष, हावभाव व गरोदर स्त्री जशी हळूहळू चालते त्याप्रमाणे चालणे वगैरे बाबी स्त्री सुलभ अशा होत्या. ऋषीच्या छळाच्या हेतूने आलेल्या त्या यदुकुमारांनी त्या ऋषींना प्रदक्षिणा घातल्या आणि अत्यादराने त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, आम्ही दर्शनाकरिता आलो आहोत. ह्याप्रमाणे ते सादर यदुकुमार पोटातून अनम्र असूनही वरून अगदी नम्रपणाचा आव आणून तेथे हात जोडून उभे राहिले आणि मोठ्या लिनतेने त्या ऋषींना त्यांनी अशी विनंती केली की, महाराज, ही जी पलीकडे तरुणी उभी आहे तिचा आपल्या वचनावर फार विश्वास आहे. ती गरोदर असून तिचे दिवस अगदी भरले आहेत. त्या सुंदरीला स्वतः विचारावयास लाज वाटते. ती पुढे येऊ शकत नाही. तुम्ही सत्यदर्शी आहात. तिला पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे. त्यांची ती कपट भक्ती पाहून नारद ऋषींनी ओळखले व यादवांचा मरण काळ जवळ आला आहे, कुळाचा संहार जवळ आला आहे म्हणून यांना ही कपट बुद्धी सुचली. नारद तर आनंदाने नाचू लागले. त्यांना कळून चुकले की आता श्रीकृष्णाचा संकल्प सिद्धीस जाईल. त्यांचे कपट ऋषींना कळले
ऋषींना देखील त्यांचे कपट कळले व त्यांचा प्रश्न कपटाचा असल्यामुळे त्यांना अतिशय राग आला. अगोदरच हे ऋषी एवढे प्रतापी, सामर्थ्यवान, सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य ठेवणारे, एका आचमनात समुद्र पिऊन टाकणारे असे ते ऋषी, त्यांनी सांगितले की हिच्या पोटी जे बाळ जन्मेल ते तुमच्या कुळाचा काळ होईल. तुम्ही सारे दुर्दैवी आहात. शुद्ध लोखंडाचे मुसळ झालेले तुमच्या दृष्टीस पडेल. आणि लगेच त्या स्त्रीचे सोंग घेतलेल्या सांबाच्या पोटी मुसळ झाली. मुसळ झालेले पाहून मुले भयभीत झाली व ती मुसळ घेऊन द्वारकेमध्ये सभेत असलेले वसुदेव, उग्रसेन, बलराम, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि इतर सारे बसलेले होते. श्रीकृष्ण फक्त तेथे नव्हते. त्यांनी सर्व हकीकत या मंडळींना सांगितली. सर्वजण भयभीत होऊन त्यांनी या मुसळाचे पिष्ट करून समुद्रात फेकले. पुढे त्या लोखंडाचे पूर्ण चूर्ण प्रभास तीर्थास लागून लव्हाळ्याच्या रूपाने उगवले आणि एक लोखंडाचा तुकडा माशाने गिळला. पुढे चालून तो मासा कोळ्याला सापडला. त्याच्या पोटातील लोखंडाच्या तुकड्याचे त्याने बाणाचे टोक बनविले. नाथांनी याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. यादवी होण्यापूर्वी द्वारकेत काय काय उत्पात सुरू झाले या सर्वांना श्रीकृष्णाने प्रभास तीर्थाला पाठविले व तेथे त्यांचे भांडण सुरू झाले. ते एकमेकांना लव्हाळ्याच्या काडीने फेकून मारीत, त्या सरशी ते मरत. अशा प्रकारे सर्वांचा नाश झाला. भगवान श्रीकृष्ण व्याधाने बनविलेल्या बाणास, मुसळाच्या तुकड्याचे टोक लागलेला बाण भगवान श्रीकृष्णास लागला व त्यांनी देह ठेवून तेही निजधामास गेले. प्रद्युम्न, उद्धव असे 4-5 जण लोक वाचले. सर्व कुळाचा संहार झाला. केवळ भगवंताच्या संकल्पाप्रमाणे सर्वांची मती भ्रष्ट झाली व त्यांचा नाश झाला. म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारिखी ठाके, हेच खरे आहे. हे अर्जुनाच्या लक्षात आले व भगवंताला विनवणी करून मला या विश्वरूपाच्या महामारीपासून वाचवा अशी विनंती केली. आपण एकमेकांना दोष देत बसतो, त्याच्यामुळेच हे असे झाले असे म्हणत राहतो. पण वास्तविक पाहता नियतीनेच तर ते तुझ्या नशिबी तसे लिहिलेले आहे. त्यातून बाहेर निघायचे असेल तर भगवंताचे भजन कर. तुझ्या नशिबी जे असेल तर ज्याचे त्यालाच भोगावे लागते. केवळ भगवंताचे भजनाने दुःख सुसह्य होते, भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. सुख असो अथवा दुःख, ते दोन्हीही भोगल्याशिवाय माणसाला मुक्ती नाही. आज आपण येथेच थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.